नमस्कार. मी सुनीता निंबाळकर. तुमच्याशी मी आज एका महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार आहे. मी लहान असताना म्हणजे 2000 च्या आधी दुकानात जेव्हा आपण जात होतो, तेव्हा मला कुठेही प्लास्टिक कधीच दिसलं नाही आहे. म्हणजे प्लास्टिकच नव्हतं. मी एका छोट्या खेड्यातून आलेली, मी एका शेतकऱ्यांची मुलगी आहे. जेव्हा मी दुकानात जायचे तेव्हा तो दुकानदार कुठलंही सामान एखाद्या कागदामध्ये तो पेपरच्या कागदांमध्ये बांधून द्यायचा आणि तेलासाठी किंवा बाकीच्या याच्यासाठी आपल्याला घरातून एखादी कॅटली किंवा काहीतरी घेऊन जावं लागायचं. म्हणजे प्लास्टिक कुठेच दिसत नव्हतं. कदाचित शहरामध्ये ते असेल, परंतु गावामध्ये कधीच म्हणजे प्लास्टिक नव्हतं. मग आता हे प्लास्टिक आलं कुठून? आणि प्लास्टिक हे अचानकच याचं उत्पादन कुठून झालं? का झालं? त्याचा कोणी त्याच्या होणाऱ्या परिणामाचा काही विचार केला का? कारण आज प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणावर परिणाम होत आहे. कारण प्लास्टिक हे हजारो, लाखो वर्ष त्याचं विघटन होत नाही आहे आणि त्याचा परिणाम सगळ्या आपल्या ह्याच्यावर म्हणजे जे आता पूर परिस्थिती शहरामध्ये निर्माण झालेली आहे, ती का होते? कारण ह्या प्लास्टिक प्रत्येक घरातील महिला जी बाहेर जाते, तर ती सोबत कधीही बॅग घेऊन जात नाही आहे. हे खूप धोकादायक आहे आणि चिंतेचा विषय आहे. कारण त्या महिलेमध्ये जनजागृती नाही आहे. कारण की आज रोज ती बाहेर जाताना घरातून ती 10 ते 15 प्लास्टिकच्या बॅगा घरात घेऊन येते. आता ह्याच्यावर हे महानगरपालिका असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल किंवा ग्रामपंचायत असेल, यांनी याच्यावर काम करणं गरजेचं आहे. प्लास्टिक थांबणं का नाही थांबणार प्लास्टिक? थांबूच शकतं ना प्लास्टिक. परत एखाद्या समजा स्थानिक एखाद्या गावाने विचार केला, की मी माझं गाव प्लास्टिकमुक्त करणार. का नाही होणार प्लास्टिकमुक्त गाव? 100% होणार. कारण तिथला जो सरपंच असेल, गावचा सरपंच असेल, त्याला सगळे राईट्स असतात आणि तो निर्णय घेऊ शकतो, की माझ्या गावामध्ये मी प्लास्टिक बंदी 100% करणार आणि मी गावाचा आदर्श बनणार. तर हे नक्कीच होणार. एक गाव सुधारलं, 2 गाव सुधारतील, 3 सुधारतील. अख्खा तिथला परिसर, अख्खा तालुका प्लास्टिकमुक्त होईल. आणि आदर्श गाव व्हायला काही वेळ नाही लागत आहे. कारण पण तिथं निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे. निर्णय घेतले तरच हे होऊ शकतं. कारण प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात आज तापमान वाढ होत आहे. घराघरामध्ये प्लास्टिकचा भडीमार आहे. सगळं प्लास्टिकचं आहे घरामध्ये. नुसत्या प्लास्टिकच्या पिशव्याच नाही, घरामधलं सगळं सामान म्हणजे बहुतेक सामान प्लास्टिकचं आहे. मुलांना अक्षरशः शाळेमध्ये जे डबे दिले जातात ते प्लास्टिकचे डबे आहेत. त्या प्लास्टिकमध्ये दिलेला जो टिफिनचा जो डबा आहे त्याच्यामधलं जे अन्न आहे, ती आई आपल्या बाळाला प्लास्टिकमधल्या डब्यामध्ये भाजी देते, गरम भाजी ओतते. परंतु ती गरम भाजी त्या प्लास्टिकमध्ये ओतल्यानंतर त्या भाजीचं काय होत असेल? कारण मायक्रो प्लास्टिक त्या बाळाच्या पोटात त्या प्लास्टिकच्या डब्यातून जातं. हे त्या आईला माहिती आहे का? कदाचित माहीत नसेल. त्यामुळे ती करत असेल आणि जर माहिती असलं तरी ती आता काय म्हणेल, की होऊ दे, जाऊ दे, काय होतंय? एक असं ती विचार करत असेल. कारण तिला त्याच्यावरती अनभिज्ञ आहे म्हणून. कारण ह्याच्यावर जनजागृती नाही आहे आणि ही जनजागृती होणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत कुठलीही जनजागृती होत नाही तोपर्यंत हे नागरिक त्याच्यावर पावलं उचलत नाही आहेत. ते स्वतःहून ते करत नाही आहेत. तर प्लास्टिक बंदी झाली पाहिजे, तर नक्कीच झाली पाहिजे. आता इथे हा विषय खूप मोठा आहे. सरकार एकीकडे काय करते, प्लास्टिक बंदीवर आवाज उठवतो, जाहिरातबाजी करतो, प्लास्टिक बंदी. अरे पण परमिशन देणारं कोण आहे प्लास्टिक कंपन्यांना? प्लास्टिक उत्पादन कुठून होतं? मग तिथे ते त्याला बंदी घाला ना. ते बंदच करून टाका ना प्लास्टिक आणि त्याला पर्यायी मार्ग शोधा ना. पर्यायी मार्ग जर उपलब्ध असतील तर प्लास्टिक बंद होईल. प्लास्टिकला पर्याय उपलब्ध झाल्यानंतर प्लास्टिक बाजारात येणार नाही आहे. प्रत्येक दुकानदारांना त्याचा मोठ्या प्रमाणात दंड हे करा, तर ते प्लास्टिक बंद होईल. जर तिथं काही पावलंच उचलले गेले नाही तर हे प्लास्टिक असणारच आहे. आता आठवडा बाजार, प्रत्येक ठिकाणी आठवडा बाजार भरले जातात. तिथं प्रत्येक लोकांकडे हे प्लास्टिकच्या बॅगा असतात. देऊ नका ना प्लास्टिकच्या बॅगा. काय होईल? एक तर तुमचं सामान विकलं जाणार नाही आहे. दुसरं काय होणार आहे? पण जर तुम्हीच तर पर्यावरणाचे भक्षक बनत राहिला, तर उद्या हे पर्यावरण तुम्हाला वाचवणार आहे का? कुठे घेऊन चाललंय हे सगळं? हे वाचलं गेलं पाहिजे. पर्यावरणावर बंदी, प्लास्टिकवर बंदी आणली गेली पाहिजे.
स्थानिक प्रशासन असेल, ग्रामपंचायत असेल, तिथला लीडर असेल, याने याच्यावर पावलं उचलणं गरजेचं आहे. घरातील ज्या महिला असतील त्यांनीही प्लास्टिकच्या बॅगा घरात न आणता घरातील जी बॅग असेल ती सोबत घेऊनच बाजारात गेलं पाहिजे आणि मगच ते भाजीपाला घरात आणला गेला पाहिजे. तरच हे कुठेतरी प्लास्टिकचा होणारं जे भडीमार आहे तो नक्कीच थांबेल. कारण की नुसतं प्रशासनाने जनजागृती करून होणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने याच्यावर पावलं उचलणं गरजेचं आहे. तरच कुठेतरी प्लास्टिक बंदी थांबेल आणि पर्यावरणाला मदत होईल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.